पंचायत समितीला सुचिता विलासराव देशमुख, आणि जिल्हा परिषदला भारती संदीप पोळ, भाजपचे दोन्ही उमेदवार उभे आहेत तिन्ही बी. कारण आता भावाने एवढे कामं केलेत की कट चालू झालाय. प्रत्येक जण पाणीच करते ना आता. इकडं राष्ट्रवादी पण मी एवढं गावात नसते त्यामुळे माहिती नाही. सोडले पाईपलाईन केली पण पाणी नाही सुटलं. आता मी राहणार असतो त्यामुळे मला काय गावात ते संदीप पोळ यांना भरघोस मतांनी 5,000च्या आत्ताच आमचा विजय झालाय म्हणजे निश्चितच झालाय. आम्हाला गुलाल पडला आज जरी गुलाल चौकात होता तर काय 50% जाईल बनवून. या भावाने केल्यामुळं 100% संदीप दादांना जास्त मतं भेटली. उमेदवारासाठी भाव जर फिरले गटातनं तर माणसं बदलली तरी चालू होऊ शकतो. सोनारी मनोज पोळ भाजप येणार काय भाजप येणार काय जिल्हा परिषद गट व मराठी पंचायत समिती गणातून कोण विजय होईल तुम्हाला वाटतं? भाजपचे दोन्ही उमेदवार उभे आहेत तिन्ही बी. तिन्ही उमेदवार. हो. तुमच्या गणातून कोण आहे मराठी गणातून पंचायत समितीला? पंचायत समितीला सुचिता विलासराव देशमुख, आणि जिल्हा परिषदला भारती संदीप पोळ. कशावर वाटतं तुम्हाला निवडणीत ते? इथं पाणी आलंय गावामध्ये, रस्त्याची कामं केलीत भाऊनी, जय भावनी. जय भाऊनी. या गटात तसं पाहिलं तर जिल्हा परिषदचे डॉक्टर संदीप पोळ आणि मनोज पोळ सदाशिवराव पोळांचे दोन्ही चिरंजीव आहेत. मात्र डॉक्टर संदीप पोळांना जो जास्त मतदान का होईल असं वाटतंय? कारण आता भावाने एवढे कामं केलेत की पाणी आज लोकांना पाणी प्यायला नाही, त्याला संपूर्ण पाण्याचा कट चालू झालाय. प्रत्येक जण पाणीच करते ना आता. आणि विकासाच्या कामामुळे 100% भारती पोळला म्हणजे भाजपला 100% निवडून येईल. सुचिता विलासराव देशमुखांना किती मतात देखील मिळेल मराठी गावातून? मराठी गावातून मिळाले 200-300 मतात लीड भेटेल. मनोज पोळ देखील याच गावचे सदाशिवराव पोळ तात्या यांचे चिरंजीव आहेत. त्यांना मतात देखील का कमी असं वाटतं तुम्हाला? का कमी होईल? कारण पूर्वी मी राष्ट्रवादीचं काम करत होतो, बघितलं त्यांच्या मंडळी झडपी सभापती झाल्या होत्या गावामध्ये, तालुक्यामध्ये. मला तर कुठं जाणवलं नाही विकास केलेला जिल्हा परिषद गटामध्ये. जिल्हा परिषद गटामध्ये. आज मार्डीमध्ये सुद्धा काय कुठला विकास झाला नाही. मग कशासाठी त्यांना आम्ही मतं द्यायची? आपला का म्हणजे भाजपच्या उमेदवारांना का मतं द्यायची? तर भाजपच्या जयभावाने एवढं गावामध्ये काम केलंय, संपूर्ण गटामध्ये, तालुक्यामध्ये. आणि मला असं वाटतं की पार देशांमध्ये सुद्धा सगळं भाजप सरकार आहे. आणि सत्तेच्या जेव्हा सत्ता असेल तरच कुठलंही काम होऊ शकतं, सत्ता नसेल तर काम होऊ शकत नाही. मग कशासाठी मतं द्यायची सत्य नसताना या लोकांची? आणि देऊन काम होणार आहे का आपलं? त्यासाठी आम्ही सत्तेच्या पाठीमागं आहे. कुमार गोरे भाऊनी या परिसरामध्ये काय काय विकास कामं केलेत? जवळजवळ 54-55 बंधारे बांधलेत. देवडी आता कारकेल देवडी रस्ता डांबरीकरण केलाय सिमेंट कॉन्क्रीटचा. आता मसवड शिंगणापूर चालू झालाय कारखाना म्हणजे रस्ता. ज्या भावने पाणी सोडलंय इथं बरं खटकाळीतून असं टोटल पाणी खाली गेलंय संबुकेट कारकेलला, इकडून आमच्याकडून गेलंय खाली हिंगणीला. आज आमच्या जाशी तलावामध्ये एवढा मोठा दुष्काळ, आम्हाला पाणी प्यायला नव्हतं. जवळजवळ 70% बागा आहेत मार्डीमध्ये. तर ह्या जसं भावनी पाणी सोडल्यापासून आमच्या बागा जीवन झालं, शेतकरी जीवन झालं. आणि आता पाणी पाहिजे जिथं बघाल तिथं पाणी झालंय गावामध्ये. ऊस किती एकर पिकतं? आता तूर तर ऊस नाही, पण माझा स्वतःचा वैयक्तिक 3 एकर ऊस चालू आहे त्या पाण्यामुळं. डाळिंब किती एकर? माझं डाळिंब 2000 झाड आहे ती. 2000 झाड आहे. आता सध्या म्हणजे आमच्या मराठी गावामध्ये 70-80% डाळिंब बागायदार क्षेत्र झाले. भावना सोडलेल्या पाण्यामुळे. अगोदर पाणी नव्हतं ना, सगळं टँकरनं पाणी होतं. मी स्वतः जाशी तलावामध्ये पाणी नसल्यामुळे मी स्वतः टँकरनं माझी बाग भिजवली. आता पाण्याची अडचण येत नाही. आता पाण्याची काय सुद्धा अडचण नाही. ह्या गटातील दोन्ही उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सेलचे मान तालुका अध्यक्ष आहात तुम्ही. या दोन्ही उमेदवारांना मराठी पंचायत समिती गण असेल आणि मराठी जिल्हा परिषद गट असेल, याच्यामध्ये किती मताधिक्यानं तुम्ही निवडणार यांना? वरचं आमचं जिल्हा परिषदचं जे भारती संदीप पोळ यांना भरघोस मतांनी 5,000च्या आत्ताच आमचा विजय झालाय म्हणजे निश्चितच झालाय. आम्हाला गुलाल पडला आज जरी गुलाल चौकात होता तर काय अडचण नाही. तर आम्ही 5,000च्या लीड देणार. आमच्यावर जिम्मेदारी आहे. आम्हाला भावनेची जिम्मेदारी दिलेली आहे. मी युवा मोर्चा तालुका अध्यक्षामुळं
आमच्या जिम्मेदारी असल्यामुळे आम्ही 100% हे करणार आणि देशमुख साहेबांची मंडळी पण 3000च्या लीडनं तर 100% येणारच आहे इथं. त्यात काय वाद नाही. आणि ह्याच्या मागचा कल बघा तुम्ही, प्रत्येक तालुक्यात जावा, पुऱ्या राज्यात जावा, पुऱ्या देशात जावा, तसं मान तालुक्यात कुठेही जावा, भाजपशिवाय कुठला पर्याय राहिलेला नाही. भारती संदीप पोळ आणि सुचेता विलासराव देशमुख यांना मार्डे गावातून आम्ही 1000च्या वरनं लीड द्यायचं 100% देणारच आहे. 1000च्या वरनं लीड देणारच आहे. ह्याच्यामध्ये माझ्या मते तर संदीपदादाची पत्नी निवडून येतील असं पंचायत समितीला वाटतंय. विलास आबाजी पण चांगल्या मतानं निवडून येईल असं वाटतंय. विलासराव देशमुख हा, नाव काय? माझं नाव सुखदेव तुम्हाला. काय करता? मी शेतकरीच आहे, दुसरं काय करणार आहे. पाणी आहे का शेतीला? शेतीला पाणी तर नाहीच. जय भाऊन पाणी सोडले म्हणते ते. पाणी सोडलंय, पाईपलाईन केली पण पाणी नाही सुटलं अजून. पाणी नाही सुटलं अजून. नाही सुटलं. आता शेतीला पाणी. शेतीला कुठं पावसाळी जीवावर. होय. तुमच्याकडे कोणाचं वार आहे इकडे? वार तसं काय, तसं भावनी कामं भरपूर केली ती. जय भाऊ. भावचं म्हणजे तसं चांगलं हे आहे. आता इथं भाऊच्या उमेदवार आहेत डॉक्टर संदीप पोळ आणि सुचिता विलास देशमुख. कोण निवडून? आता काय तसं मुद्याच्या वाऱ्याचं सांगू शकत बारामतीला नाही. कोणाला लीड भेटेल? बालवडीतनं दोन्ही ह्याच्यात चालणार आहे. समान म्हणजे राष्ट्रवादी बी आहे आमच्यात, भाजप बी आहे. विलास देशमुखच्या मिसेस पत्नीला किती मतदान होईल? तरी 50% जाईल बालवडी. 50%. हो, लीड कोणालाच भेटायचं ना? लीड नाही म्हणजे दोन्ही आमच्यात पहिल्यापासून 2 पक्ष चालले बरं. म्हणजे ज्या त्या इलेक्शनला तुम्ही बघितलं तर दोन्ही पक्ष चालले ते. विधानसभेला जे काँग्रेसला 168 मताचं लीड आहे तुमच्या गावात. हा, ती कामच आहे ती ना, भाऊंची कामं भरपूरच आहे ती आमच्या गावात. त्यामुळं उमेदवाराला नाही का lead आता मिळालं? उमेदवाराचं सांगू शकत नाही, पण भावच्या विषयी तर भरपूर म्हणजे माणसांचाही आहे. बरं. मग आता उद्याचं उमेदवारासाठी भाव जर फिरले गटातनं तर माणसं बदलली तर चालू शकतं. म्हणजे उद्याच आपण सांगू शकत तुमच्या नाही. कानातनं शंभूकडचे सुचिता विलासराव देशमुखचे उमेदवार आहे, हो, चांगलं आहे. त्यांना किती मतदान होईल वाटतंय? आमच्याकडून गावाकडून तर होईल, म्हणजे भाऊंच्या वतीनं बऱ्यापैकी म्हणजे जे पहिलं भाऊंचे मतदान आहे ते विलास देशमुखला होईल. डॉक्टर संदीप पोळ वरचे उमेदवार आहेत हो, जिल्हा परिषदचे. हा, त्यांना किती मतदान होईल? ती भाऊंचं जे चाललंय 50% गाव जात होतं, हा, ती मतदान काय आमचं फुटणार नाही. मनोज पवारांना किती मतदान होईल? मनोज पोळांचं ती पहिल्यापासून राष्ट्रवादी अर्धी घेऊन जातीच, अर्धे आहे. अर्धे आहेच. त्यांच्या पत्नी उघड सोनाली हो, सोनालीताई आहेत. सोनाली मनोज पोळ, त्यांना मतदान हो, निमनिमच होईल. होईल. पण निमवर खाली होणार, त्याचं काय सांगू. तुमचं नाव काय? नका काय नाव नाव काय तुमचं? नाव शहाजी पाटोळे. काय करता? काय आपलं शेतीजन शेतीचं. कोण निवडलं तुमच्या गटातनं गाणातनं? कोण येत तुम्हाला कोण वाटतंय? काय भाजप येणार काय भाजप येईल का राष्ट्रवादी? भाजप भाजप येईल. कशामुळं? त्यांची कामं आहे ती समजा आपली व्यवस्थित. विकास काम विकास काम. माझे नेंदेव बनसोडे. बसू काय करता? काय असेल काम करतो आपलं घरचं, दुसरं काय. घरचं काम. मेंढ राहते का? चारा आहे का तुम्हाला आता? आता वाळलेला चारा आहेच की. हो. बरं. काय वारा कोणाचा आहे इकडे? भाजपचा का? आता मी राहणार असतो त्याच्यामुळे मला काय गावातलं माहिती आहे. तरी असं ऐकून मिळालं. नाही अजून आताच मी आलोय गावात. आता झालं. तरी पण आता काय तुम्हाला कोणाला वाटतंय वारा असं? नाही तसं आपल्याला काय माहिती. त्यातनं उमेदवार डॉक्टर संदीप पोळांची पत्नी आणि मनोज पोळांची पत्नी असे उमेदवार दोन्ही. नाही असले तरी पण मी एवढं गावात नसतो त्याच्यामुळे माहितीच नाही. काय तुमचं? जिशान अल्लाउद्दीन मुलानी. काय करता? गॅरेज आहे. गॅरेज आहे. इकडे कोणाच वार आहे? इकडं राष्ट्रवादी. राष्ट्रवादी वार आहे. हा. हा, उमेदवार कोण आहे? हा, उमेदवार कोण आहे राष्ट्रवादी? सोनालताई. सोनाली मनोज पोळ. हा. आणि गणामध्ये हा, मराठी गणात कोण आहे उमेदवार? मराठी गाणात तेच आहेत. गटात सोनाली पोळ आहे. गणात कोण आहे? भुजंगराव. कोणाला जास्त मतदान होईल बरोडे गावात? भालवडी गावातनं राष्ट्रवादीलाच. राष्ट्रवादी. हा. किती लीड भेटेल? लीड तरी 1200च्या आसपास. 1200 लीड भेटेल. हा. बरं. इकडे जे कोण विकास काम भरपूर केले ते इथे
नाही विकास कामं केली तरी काय एवढं पाणी अजून कुठं आलंय तेव्हा पाणी नाही सुटलं नाही सुटलं. तर काय तिकडे विकास काम काय केले म्हणजे एकमार गोरेंनी काय रोडची कामं पाणी सोडतो म्हणले पाईपलाईनची कामं अजून अधोरीत चालली ती. बंधारे बांधलेत ना नाही बंधार नाही अजून कुठं काम बंधारे नाही बांधून काय त्याला पाणी नाही न काय म्हणजे ह्या गावात जास्त वारा भाजपच आहे हा? नाही राष्ट्रवादी. राष्ट्रवादीच लीड कोणा भेटेल राष्ट्रवादी भेटेल राष्ट्रवादीलाच भेटल.